दुपारची साधारण 4 वाजताची वगैरे वेळ असते ना, 4-5 वाजताची चहाची वेळ, त्यावेळेस सगळ्यांनाच काहीतरी चमचमीत, कुरकुरीत, थोडंसं सॉल्टी असं खायला आवडतं. त्यावेळेस जर सांगितलं फळं खा तर बरेच लोक नाकं मुरडतात. म्हणून आज मी तुम्हाला अशा 5 हेल्दी ऑप्शन्स सांगणार आहे जे चमचमीत, कुरकुरीत आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला अगदी लहान मुलांपासनं म्हाताऱ्या माणसांपर्यंत, डायबिटीस असो काही असो, सगळी लोकं या गोष्टी खाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की ट्राय करून बघा. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर ह्या 5 स्नॅक लिस्ट जी आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली पहिलं स्नॅक आहे ते म्हणजे मखाणे. तुम्ही मखाणे भाजून बाहेरून आणलेले पॅक्ड मखाणे नाही, त्याला खूप सॉल्ट आणि फ्लेवर्स असतात. त्यापेक्षा घरी मखाणे आणायचे, ते मस्त तुपावर भाजायचे आणि त्यात तुम्हाला जे काय आवडेल की तेलाच्या फोडणीतसुद्धा तुम्ही ते भाजून ठेवू शकता आणि ते खाऊ शकता. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ज्या ज्वारीच्या लाह्या जनरली नागपंचमीला वापरतो त्यासुद्धा तुम्ही मस्त, आपण चिवडा करतो तशी त्याला फोडणी, पिवळी फोडणी देऊन त्या कुरकुरीत बनवून ठेवल्यात तर त्या खायला एकदम मस्त लागतात. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपले चणे शेंगदाणे जे आपण पूर्वी मस्त पुडीत बांधून खायचो तसे तुम्ही खाऊ शकता, किंवा त्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर मीठ, चाट मसाला असल्यासारखं चॅट बनवूनसुद्धा त्याचं देऊ शकता. चौथी गोष्ट आहे ते म्हणजे स्प्राऊट चाट. म्हणजे आपण जसे आपल्याला स्ट्रीट फूड मिळतं ते हरभरे मिळतात, त्याच्यात कांदा, टोमॅटो, चाट मसाला घातलेले, मस्त पाणीपुरी मसाला वगैरे पण घालू शकता. सेम तुम्ही मूग, मटकी, छोले याच्याबरोबरसुद्धा करू शकता. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे आपली जी ट्रेडिशनली भेळ असते, जी आपण फक्त कांदा, टोमॅटो, फरसाण आणि कुरमुरे वापरतो, त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये तुम्ही काकडी किसून घाला, गाजर किसून घाला, स्प्राउट्स घाला, असं थोड्याशा भाज्या वाढवून कुरमुऱ्याचं प्रमाण कमी करून तुम्ही त्याला हेल्दी बनवू शकता आणि ती भेळसुद्धा दुपारच्या वेळेस खायला खूप इंटरेस्टिंग लागते. अशा प्रकारे ह्या गोष्टी 5 स्नॅक्स नक्की ट्राय करून बघा.